डॉक्टर गायतोंडेंनी सांगितलेली ट्यूब लावल्यामुळे फायदा झाला, पण ऑपरेशनपासून मुकुंदाला सगळ्या हालचाली जपूनच करायला लागत होत्या. शिवाय त्याच्या पायाच्या नसा लागणं, पाय समोर टाकताना त्रास होणं हे सुरूच होतं. त्याच्या मांडीपासून घोट्यापर्यंत पायाच्या नसा टराटरा फुगल्यामुळे रमा त्याला वेदनाशानक तेलाची मालिश करायची. तरीही त्याच्या पायात काही फरक पडला नाही. शिवाय एक पुरळ फुटला की दुसरा पुरळ त्या शेजारी रात्रभरात तयार असायचाच. त्यामुळे ट्यूब आणणं आणि ती लावणं सुरूच होतं. म्हणून आता परत डॉक्टर देवांच्याकडे नरखेडला न्यायचं रमानं ठरवलं. पण त्याच रात्री त्याला सणसणून ताप चढला. आता एवढ्या रात्री असा ताप, आता कोणता डॉक्टर बोलवा बाप्पा? हा न दवाखाने तरी कोणत्या न्यावं? आता तर दिवस निघाची वाट बघावं लागन. पण अशा वक्ताले थंड्या पाण्याच्या पट्ट्या ठेवा म्हणते. ती लगबगीनं उठली, एका पातेल्यात थंड पाणी घेतलं, धोतराचा आवश्यक तेवढा कपडा फाडला, त्याच्या पट्ट्या तयार केल्या. त्या पट्ट्या पाण्यात भिजवून पिळून ती त्याच्या कपाळावर ठेवायला लागली. त्याच पट्ट्यांनी त्याचे हातपाय पुसायला लागली. बराच वेळ ती त्याच्या कपाळावर पट्ट्या ठेवत होती, पण तेवढ्यापुरतं त्याचं अंग कोमट वाटायचं आणि पुन्हा ताप चढायचा. पहाटे पहाटे तिलाही डोळा लागला. मुकुंदा मात्र रात्रभर कणतच होता. पूर्व उजाडली. रमानं घरची नित्याची कामं भराभरा आटोपली. कामं करता करताच ती मध्येच मुकुंदाचा ताप बघून यायची. त्याला हवं नको तेही बघायची. सकाळी 10 वाजता ती गावच्या प्राथमिक सेंटरमध्ये त्याला घेऊन गेली. डॉक्टर गायतोंडेंच्या सवयीप्रमाणे ते याही वेळी हजर नव्हतेच. ताप उतरायचं इंजेक्शन मला माहिती आहे, पण आपल्या दवाखान्यात ते उपलब्ध नाही आहे. तुम्ही विकत आणलं तर ते मी लावून देतो, काय टॅबलेट देतो. मुरली, घेऊन ये बापा हे औषध, द्या बापा लिहून. रमानं कंपाऊंडरच्या सांगण्याप्रमाणे सगळं केलं. दुपारपर्यंत त्याचा ताप उतरला. मुरली, आता बाबाचा ताप उतरला. मी जरा गावता काडीची सोय करतो बापा, तू बाबावर लक्ष ठेवजो. त्या इलेच्या आगी आला गंत करून देजो, आणि ते झोपले तोपर्यंत याईच्या कमरीचा पट्टा काढून ठेव. उठल्यावर पुन्हा बांधून देजो. येतो मी वावराकडून. असं सांगून रमा शेताकडे गेली. दिवे लागणेले रमा घरी आली. बघते तर मुकुंदाचा ताप पुन्हा चढलेला. परत आदल्या रात्रीची क्रिया चालू झाली. थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवणे. दुसऱ्या दिवशी दवाखान्यात डॉक्टरची गैरहजेरी, कंपाऊंडरचा औषधोपचार आणि आज कंपाऊंडरचा विशेष सल्ला. रमाबाई, तुम्ही पेशंटले नरखेडला नेलेलं बरं राहीन. पलटू ताप येणं हे लक्षण काही ठीक नाही. मला माहीत असलेलं औषध तर मी दिलंच आहे, पण यांच्यावर या औषधाचा काही परिणाम होत नाही. यांना तात्पुरते आराम देणारे नाही तर पूर्णपणे बरं करणाऱ्या औषधाची गरज आहे. आजकाल प्रत्येक आजाराचा स्पेशल डॉक्टर असतो. तुम्ही यांना डॉक्टर भुतेंच्याकडे घेऊन जा, ते मेडिसिनचे डॉक्टर आहेत. बरं बाप्पा, उद्या घेऊन जातो भूताकडं. भूताकडे नाही, डॉक्टर भुतेंकडे, आणि आजच जा. त्या रात्री बऱ्याच दिवसानंतर इसीनाथ आणि त्याची मित्रमंडळी रमाकडे बसली होती. त्यांच्या चर्चेत गावच्या दवाखान्याचा विषय निघालाच. असं वहिनी, बिमारी बघून डॉक्टर बदलावं लागते, ते तर आपण करू, पण ह्या बैल तोंड्या डॉक्टरची मनमानी किती दिवस सहन करायची, आणि का म्हणून सहन करायची? बैल तोंड्या नाही का, गायतोंड्या डॉक्टर. अरे हो, तेच ते. मधात काही दिवस येत होता येळेवर, दिवसभर थांबतही होता. खरं तर त्यांनी हिथं रात दिस थांबलं पाहिजे. मग क्वार्टर आहे ना त्याच्यासाठी, त्यानं ते घेतलंही. पण त्याले कुलूप लावते आणि जाऊन बसते कटोलाले. काय जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही. आता आपण तरी का म्हणून त्याचा गैर करावं? रिपोर्ट द्यायला पाहिजे ह्या म्हैस तोंड्या डॉक्टरची. बिचाऱ्या गरवार बाया दवाखान्यात जाते, त्या तसेच बिनविलाज वापस येते. बाकी दुखणे करायची थेच गतकी. काटोलेला त्या म्हैस तोंड्याचा दवाखाना आहे म्हणते. तो तिथंचा दवाखाना सांभाळते आणि इथं नोकरी दाखवून त्याचाही पगार उचलते. एक दिवस येऊन 18 रोजाच्या सह्या करून जाते. हजर असल्याच्या सह्या आणि आपल्यासारख्याला थोड्या गोष्टीसाठी नासुकल्या तापजारासाठी नरखेड गाठावं लागते. मग देव डॉक्टर पहा ना भूत डॉक्टर बघा, असा सल्ला तो कंपाऊंडरने नरच देते. आणि इथंच दोघं डॉक्टर घोपरतोंड्याची पाठराखण बी करते. आपल्या सोयीसाठी हा दवाखाना आहे का या गायतोंड्याच्या वरकामाईसाठी आहे? आता या काळतोंड्या डॉक्टरची कंप्लेंटच केली पाहिजे. सगळ्यांनी भीमेची री ओढली.
मुकुंदा सगळं गुपचूप ऐकत होता, त्यापामुळे त्याला बोलावंसं वाटत नव्हतं. पण त्याच्या जिवलग मित्रांच्या या चर्चेमुळे त्याला त्रास होण्याऐवजी बरं वाटत होतं. गायतोंडीची तक्रार करा असं तो हाताच्या खुणेनं सांगत होता. हो, तक्रार तर केली पाहिजे, पण कुठेसा करावा? नगरपालिकेचा दवाखाना आहे हा. नगरपालिकेच्या मुखंड माणसाकडं करू, नाही तर पोलीस स्टेशनात रिपोर्ट देऊ. ते पोलीस पाहत बसतील पुढची कारवाई कशी करायची. तर आपले तानापाजन पेशंटचे होणारे हाल सर्व सांगू त्यांना. आमचं हातावरचं पोट आणि या दवाखान्यापायी दिवसभराची मजुरी पडते, वरून मोटर गाडीचं भाडं थोडं आलं. हे असे भोरदान आम्हाला नाही सोचवत. रिपोर्टात लिहू हे समज, मग पाहू या काळतोंड्याच्या काळ्या करण्यावर कोण पांघरून घालते. रमा विचार करायची एक आणि व्हायचं ते अगदी विरुद्ध. प्रत्येक वेळी तिला मुकुंदा बरा होईल ही आशा असायची आणि प्रत्येक वेळी मुकुंदाच्या एका दुखण्यातनं दुसरं दुखणं उद्भवायचं. अशातच गीता बाळंत झाल्याचा फोन आला. तिला मुलगी झाली होती. तिच्या सासूबाई तिच्याकडे मदतीला आल्यामुळे रमाला तिकडची मुळी चिंता नव्हती. हे सगळं नैसर्गिक असलं तरी बाईच्या जातीला बाईचा त्रास समजतो. एका आईला दुसऱ्या आईच्या आई होतानाच्या वेदना समजतातच. रमा ही गीताची आई होती. मुलीला म्हणजे नातीला मांडीवर घ्यावं, तिच्यासाठी बाळलेणं घेऊन जावं, मुलीकरता बाळंत विडा न्यावा. तिच्या परीनं होईल ते सगळं कोड कौतुक आपल्या लेकीचं आणि लेकीच्या लेकीचं करावं असे विचार तिच्या मनात होते. पण मुकुंदाच्या प्रकृतीमुळे तिला घर सोडवेना, मनासारखं काही करता येईना. ऑपरेशन झालं होतं तरी स्वतःहून उठणं बसणं मुकुंदाला कठीण वाटत होतं. अंगठ्याचं ऑपरेशन झालं पण पायाचं दुखणं तसंच होतं. बरीचभर पायाला फोड आले. खरूच का गज करणं म्हणतात ते झालं. ताप येतच होता, त्याचा चढ उतार सुरूच होता. दुखणे कर्याबरोबर करणाऱ्याच्या जीवालाही मनस्ताप होत होता. बरं, हा ताप साधा ताप नव्हता. बरोबर तिसऱ्या दिवशी ताप यायचा. तिसरंड म्हणजे महाखतरनाक. एक दिवशी त्या पुनर्वसन भागात राहणारे वयोवृद्ध परिचित माणिकराव भर दुपारी रमाकडे आले आणि म्हणाले, बाय रमा, मले मुकुंदाच्या तब्येतीबद्दल समजलं आलो बापा भेटाले. पण एक सांगतो बाई, तिरसंड्याचा टाप लय बेकार. तुम्ही डॉक्टर तर करून राहिले ते खरा. डॉक्टर त्या औषधाची गरजच आहे, पण थोडीशी झाडफूक करून बघा. एवढा खर्च तर होऊन राहिला, अजून थोडासा. भरतीच्या गाड्याला सूप बांधलं तर त्याच्या गाड्याला वजं होत नसते बाई. आणि तुम्ही दोघंही दुपारी तिपारी राती बेराती आमोसेले पौर्णिमेले कवाई वावरात जात होते येत होते. कोणती हवा कशी राहते, कोणती हवा कशी राहते. एखादी वक्त्याला एखाद्याच्या नावरासी बाई काही उतरून जाते म्हणून म्हणतो काही गोष्टी करून पस्तावावं. मागं पुढं असं वाटू नये का आपण अमुक तमुक केलंच नाही, ठेव उपाय केला असतं तर बरं झालं असतं. निदानचं असं जीवाले समाधान तरी असलं पाहिजे. आपण सर्व उपाय करून चुकलो. यश देणं त्या वरचेच्या हातात आहे. जातो मुकुंद दादा, तुमच्या दोघांची भेट झाली, आता मलाही बरं वाटते. आपल्या वयाला साजेलचा सल्ला देऊन ते निघून गेले. रमालाही त्यांचा सल्ला पटला होता. ती नेहमी म्हणायची की शाईन्या माणसानं वकील डॉक्टर जानता या तिघांपासनं लांब राहायला पाहिजे, 4 हात तरी. तिघही कवा कवा कोणचा सल्ला देतील आणि कोणता उपाव सांगतील त्याचा भरोसा नाही. तसंच त्याईचा उपाव केला तर खर्च करणारे खर्चात पडते, आणि नाही केला तर जीवाला चिटपूट लागून राहते. आणि विशेष म्हणजे हे दाम्पत्य या मतावर ठामही होतं. पण काही दिवसांपासून डॉक्टरकडे जाणं त्यांना भाग होतं, ते टाळूच शकत नव्हते. त्यात विशेष काही नव्हतं, पण आता जाणते म्हणजे नसलेलं भूत मनात भरवणारे, मानगुटीवरून उतरवण्याऐवजी बसवणारे, हे माहीत असूनही तिला आता जाणता घरात घालावासा वाटला. रमा लगबगीनं पंचीकडे गेली. पंचे हाय का हो घरी? हो हाय, ये दरवाजा लोटलाय, जोरात धक्का दे, दरवाजा उघडते. रमा आत गेली. बघते तर पंची जमिनीवर वाकळ अंथरून झोपली होती. तिच्या शेजारी रिकामी कब्बशी पडून होती. त्या कब्बशीवर समूहानं 5-25 माश्या गुं गुं करत होत्या. हे बघितलं आणि रमानी पंचीला विचारलं, काहून बरं नाही वाटत काय? जिकडं तिकडं रणबन झाल्यावानी वाटते. मले काय धाड भरली बाई, आज गेलीच नाही मी कामाले. म्हणलं दररोजचं तेच काय लेकरू एवढी हाय. तसा एकटं जीवन सदाशिव. 1 टाईम केलं आणि 2 टाईम खाल्लं आणि वाकल टाकून पडलं. पण रमा, तू एवढी कामाची बाई आणि आज कशी रस्ता चुकली बापा? खरं आहे तू पंचे, आजकाल कुठं वावरात जाणं नियमानं होतं ग. घरच सोडायला जीव नाही होत बघ माझा.
त्याची तब्येत अजून जाग्यावर नाही ना आली. अगं मंगासी माणिकराव बाबाजी आले होते, ते म्हणे जाणत्याचं करून बघा. या बाबतीत कोणी ओळखीचं आहे का तू? हा ते विचारायला आले बाई मी. मला तर खरंच काही माहिती नाही म्हणजे. पहिले साऱ्या गावाच्या ओळखीचा झिबल्या ढोक होता बाई रमा, पण तो तर गेला बिचारा पुरात वाहून. आता तो मालाची मांग करते तशी झाडपूक. दिठ टोकाचं पाणी गिनीही देते तो. त्याला विचारायचं असेल तर विचारून पाय बाई. मला तर वाटते रमा तू जास्त खोलात जाऊ नको. जोत लावून पाहिली का काही ना काही निघतेच. खरं तर जाणत्या जोणत्या हिला घराचा रस्ता दाखवूच नाही माय. त्या हिच्या संग दुरून राम राम बारा. त्या हिचं जितकं पुरं करशील तितकं ती सेपूट लांबवते हनुमानाचे सेफ्टीवाने. आणि नसलेली बाला मग मागं लावून देते. रमाचं घर पुनर्वसनाच्या एका टोकाला तर मालजीचं घर दुसऱ्या टोकाला. महापुरा आधी मांगपुरा, महारपुरा, गोंडपुरा वगैरे गावाबाहेर होते, पण पुनर्वसनानंतर सगळ्यांना सारखीच घरं मिळाली होती. तंगडतोड करत रमा पंचीकडून सरळ मालजीकडे गेले. मालजी मांगाचं घर इतक्यातच आहे ना? कोणतं होय? त्याच्याच दारात राहून रमानं एक फडे बांधत असलेल्या 60च्या स्त्रीला विचारलं. हा हेच होय, पण बुडा आता घरी नाही, काय काम होतं? वर न पाहता त्या स्त्रीनं तिला विचारलं. अंगणात तिच्या एका बाजूला सिंधीचे फोक पडले होते, तर दुसऱ्या बाजूला फडे बांधण्यासाठी त्याच्या तयार केलेल्या काचोळ्या पडल्या होत्या. त्याकडे बघत रमा म्हणाली, होतं जराचं काम. यायची तब्येत नाही बरी, कोणतंच औषध लागू पडत नाही, डॉक्टरचा नाही का कोणते का उपाय करावं तेही नाही. पलटू ताप येते. आता तिसरंड्यावर गेलं म्हणून जरा. त्या स्त्रीनं विक्षिप्तपणे रामाकडे बघितलं आणि रामाचं निरीक्षण करून ती म्हणाली, तुम्ही काय मुकुंदा वाघमारेची नवरी होय का हो? पुनर्वसनाआधी तुमचं घर कुणबीपुऱ्यात होतं ना? होय की, बराबर ओळखलं तुम्ही. मी रमा वाघमारीन. पण आता त्याईच्याकडनं मुंगी मारणं होत नाही मायाबाई. अशी त्याची तब्येत झाली बघा, म्हणून मला मामाजीची भेट घ्यायची होती. गावगाड्याचं नातं आणि मालजीचं वय लक्षात घेऊन सासरा या नात्यानं रमानं मालजीला मामाजी असं संबोधलं होतं. ती स्त्री मात्र अगदी संथ गतीनं हातातला फडा बांधत होती. तिच्या चेहऱ्यावरनं हालचालीवरनं ती बावळट वाटत होती. तिचं बोलणंही फार मोजकं हळूवार तोलून मापून होतं. तिच्या तोंडावर माशी बसली तर उडवायला दुसऱ्याची मदत घ्यावी लागेल असं तिच्याकडे बघून वाटायचं. एक अनामिक शांतता तिथे पसरली. रमाला मात्र केव्हा एकदा मालजीला भेटतीये असं झालं होतं, म्हणून तिने पुन्हा त्या स्त्रीला विचारलं, कुठं गेले मामाजी? मला जरा अर्जंटच काम होईतं त्याईच्या संग. हा सर्वाईलाच अर्जंटच भेटायचं राहते. सर्वाईला काही काम पडलं का बरोबर हिथं निघून येते. आम्हाला समजा ठाव आहे नी. आणि बुड्ड्याचं काय, कोणी बोलवलं की चालला टुटुक तंगडे घासत जाते त्याच्या मागं. हातातले काम सोडून जाते आणि परत कोणी थोडंसं गोड बोललं का बुड्डा पारगळला. अहो ज्याला जे कला येते त्यालाच बोलवतील ना लोक. सर्वाईला थोडे त्यांच्यासारखं काम जमते. आता मला ही काम पडलं म्हणून मीही तुमचं घर विचारत आली. गेले कुठं मामाजी, येतील का वा? बुडा गेलाय जंगलात सिंधीचं फोक आणाले. बरसात सुरू झाली म्हणजे फोकं वाळत नाही. आत्ताच वाळवून ठेवलं तर फडे बांधणं सोपं जातं. पोटाची सोय तर पावंच लागतं ना. बुडा बराच आहे, तुकाराम बुवाचा अवतार. आता मले नाही जिजाई होता आलं म्हणून आमचे आसिगत. जो काही मोठे बनेल मरवाडेवानी बनी आहे. डावकतराचे घरे भरते, तिथं पैशापरी पैसा मोजते, पण मालजी संघ काही मागत नाही ना. त्यानं दिलं ते गुपचूप घेते ते. म्हणलो काही मोठे निर्रे कोपरानं खानाले बघते. आता पुनर्वसनाच्या शेवटच्या अंगाला तुमचं घर आहे ना, एका शेल्यावर. इतक्या दूर नाही होणं होत बुड्ढ्याकडनं. चालणं तर होतच नाही त्याच्याकडनं. टोंगळे दुखतेत त्याचे. रिक्षामेक्षा करून न्यायला लागन तुम्हाला. आणि आता त्याचा मेहनताने वाढला. आत्ता सांगून ठेवते, मग किटकिट कामाची नाही. पहिले करत होता दाळदाण्यावरी. लोक शेरपासा दाळदाणा देऊन बोळवण करायला पाहते, पण आता नाही तसं राहिलं. तो आता पैसे घेते, हिरव्या नोटा लागते आता. मालजी मांगाचा इलाज म्हणजे 16 आणे खात्रीचा. आणि तसंही ज्याच्या अंगणात जेवला मांग त्याचे फिटते पांग, म्हणून त्याले पोटभर जेव घाल जा. बाप्पा मोठी कावेबाज बाई दिसते हे तर. एक शब्द कसा कडी दावड्याचा बोलते. नथीतून तीर मारल्यासारखा एक शब्दाचा बाण मारते. दिसाले तर गरीब गाय दिसते, पण नाही गोगल गाय आणि तिचे पोटात पाय. रमा मनात म्हणाली,
ए बघा, तुम्ही बुड्ड्याची वाट नको बघू, आत्ताच गेलाय बुड्डा. तुमच्या पुढं पुढं तर जंगलात गेला. जंगलातून यायला येळ लागते, मी देईल तुमचा निरोप. म्हातारीचे शब्द तिच्या कानावर पडले आणि हट्टाला पेटल्याप्रमाणे रामाही दीर्घ उसासा टाकून तिला म्हणाली, आता आलीच आहे त्याचं भेटून जाते मामाजीला म्हणतो मी. अंधारा कोंधाराचं लवकर येतील जंगलातनं. बसतो मी ही तवरी, तुम्ही चालू द्या तुमचं काम. त्याची येळ मले माहिती का तुम्हाला माहिती? म्हातारी रमाकडे रागानं रोखून बघत म्हणाली. रमा आता गप्प झाली. मनात म्हणाली, कावरली गाय आणि काटे खाय अशी माही गत झाली. हा उपाय करू का तो उपाय करू आणि खाटल्या पडलेला नवरा का वान कसा उठून उभा करू असं मले झालंय. माई दुखरीनंच बरोबर ओळखली म्हातारीनं. म्हणून अशी चुरू चुरू बोलत असन काही म्हातारी. पण बोलो बाप्पा, बोलली तर तिच्या बोलण्यानं अंगाले काही भोकत नाही पडत. हा विचार करत असताना मालाजी घरी आला. सिंधीच्या काटेरी फोकाची लांबलचक मोळी बांधून त्याने डोक्यावर आणली होती, ती अंगणात टाकून दिली. चुंबळ केलेला दुपट्टा त्याने आपल्या खांद्यावर टाकला. मालाजी 70चा असावा, पण अंगकाठीनं मजबूत होता, आवाज खणखणीत होता. रमानं आपलं गारणं मालाजीला सांगितलं. ते ऐकून मालजीनं सूचक मान डोलवली, म्हणाला, सुनबाई तुम्ही थांबले ते बरं झालं, आपली भेट झाली. आता परवाच्याच दिवशी अमावस्या आहे आणि सणवारही आहे. या कामासाठी अतिउत्तम दिवस आहे. या दिवशी केलेले टोणगे 16 आणे लागू पडते. आजचा दिवस तर गेला. आता मी तुम्हाला दुकानाचं नाव सांगतो. त्या दुकानातून तुम्ही समद्या वस्तू उद्याचेले घरी आणून ठेवा. सणवारी रात्री बरोबर 12 वाजता मी मुकुंदा दादाच्या नावची जीत लावतो. आता मी सांगतो, वस्तू ध्यान देऊन ऐका. एक कोंबडी, कोंबडीचे 5 अंडे, 1.25 पायली तांदळाची रास, हळद, कुकू, शेंदूर, गुलाल, बुक्का, पंचरंगी धागा, दहीभात, कडुलिंबाचे डाकडे, 25 इड्याची पानं, चिल्लर पैसे, खुर्दा 25 रुपयाचा, लिंबू, अशा अनेक पूजाविधीच्या वस्तू त्यांनी सांगितल्या. आणि जोत लावासाठी पंती, तेल, वात आणि तांब्याचा गाडवा पाहिजेला. किती रुपयात होईन मामाजी हे सामाईन? कोंबडी धरून 250-300 रुपये तर लागतीलच ना. तुम्ही रिक्षाने या मामाजी, मी देईन रिक्षाचे पैसे. त्याची काय गरज नाही सुनबाई. अजून माया पायाचे घोडे शाब होतेत. याच तांगड्याईनं तंगडतोड करत मी जंगलात जातो. तिथून काही औषधीयुक्त झाडपाला आणतो, त्याचे काढे करून पेतो. म्हणून तब्येत अजून ठणठणीत आहे माझी. बरं मामाजी, तुमच्या मेहनतानं सांगून द्या, मी लागलीच मला द्यायसाठी बरं राहील. सुनबाई तुम्हाला जे वाटेल ते तुमच्या कोसीनं द्या. असं आपल्या तोंडानं ठरवून मागायचं नसते. खरं तर असे उपाव फुकटात करावं, तेव्हाच ते करणाऱ्याले आणि करून घेणाऱ्याले फायद्याचे असते. इथं तिथं हिशोब ठेवणं बरं नव्हे. मुकुंद दादाले आराम पडो म्हणजे झालं. तुम्ही या, मी येतो सणवारी 12 वाजेपर्यंत. हां, या आता. शनिवारी अमावस्येच्या रात्री बरोबर 12 वाजतापासून मालजीची झाडफूक सुरू झाली. त्यांनी ज्योत लावून पाहिलं. 2-2:15 वाजेपर्यंत त्याचं झाडफुकीचं काम सुरू होतं. सगळं आटोपल्यावर तो रमाला म्हणाला, एवढ्या रात्री कुवाऱ्या पोराले मुरलीले असा पुंजापाती घेऊन महासंघ नेणं बरं नाही सुनबाई. आता कोणी शाहीना माणूस महासंघ द्या, ते पुंजापाती वेशीजवळ विसर्जित करणं भाग आहे. इसीनाथ भाऊजीला बोलून आणते मी, त्या इले न्या तुम्हा संघ. चल रे मुरली, महासंघ इसीनाथ काकाच्या घरावरी. एवढ्या रात्री 1 से 2 भले बाप्पा. इसीनाथ आणि मालजी दोघंही ती पूजा घेऊन वेशीपर्यंत गेले. वाटेत जोड रस्ता, 3 रस्ता, चौरस्त्यावर त्यांनी पूजा केली. म्हणजे हळद, कुंकू, गुलाल, बुक्का, दहीभात, लिंबू, विड्याची पानं वगैरे ठेवली. त्यावर लिंबू फोडले, शेवटी अंडं फोडलं. आणि सरते शेवटी वेशीवरही अशीच पूजा करून तिथं कोंबडीचं बलिदान दिलं. आणि घरी येऊन मुकुंदाला पंचरंगी धागा बांधून दिला आणि तिथे घरी मांडलेली पूजा नदीत विसर्जित करायला सांगितली. मात्र त्या पूजेत असलेलं धान्य, विड्याची पानं, चिल्लर, खुर्दा वगैरे मालजीनं स्वतःकडे घेतलं. सुनबाई, मी आपल्या बुद्धीप्रमाणे ज्ञानाप्रमाणे झाडफूक केली. आता येस देणं न देणं त्याच्या आवारच्याच्या हाती. मला आसे आहे हे सगळं दुःख वारापाणी होईल. अवघ्या घराचंच दुखणं वारापाणी होऊन 12 वाटानं पळन. मालजीनं आत्मविश्वासानं समाधानपूर्वक सांगितलं. त्यामुळे रमालाही खूप समाधान वाटलं. तिने 101 रुपये त्याला त्याचा मेहनताना दिला. जबरदस्तीनं त्याला चहा पाजला. तिचा उद्देश होता, मांग आपल्या ओसरीवर जेवला तर आपला पांग फेटतो असं लोक म्हणतात.
ओसरीवर जेला 73 मांग, गारव्यालईचाही फेटला पांग. देवी मातंगी माय आमचाही पांग फेड, तिने प्रार्थना केली. मालजी सगळं साहित्य घेऊन गेल्यावर मुरली रमाला चिडवल्याप्रमाणे म्हणाला, आई हे बरं आहे, सत्यनारायणाची पूजा केली तेव्हा तिच्या नवग्रहाची सुपारी, खारका, बदाम, फळं, डाळदाणा, पैसे, वरून दक्षिणा हे सगळं बामणानं नेलं. आता ह्या पूजापातीचं सामान जाणत्यानं नेलं. लोकांचे वाईट ग्रह दूर करासाठी या वस्तूचा वापर करतेत आणि मग ह्याच वस्तू त्या क्षेत्रातले तज्ज्ञ समजणारे लोकच खातेत. यायला चालते का या भारलेल्या वस्तू? हे कसं काय गणित आहे? यावर रमानं मुरलीला फटकारलं. म्हणाली, दुश्मना या वक्ताले नसलं बोलू नको. चेष्टा मस्करीची येळ नाही. विश्वास ठेव की. काही गोष्टी विश्वास ठेवावा लागते आणि जिथं दवा काम करत नाही तिथं दुवा काम करते. आणि जिथं या दोन्ही गोष्टीची वानवा असते तिथंच वाईट गोष्टीचा, वाईट शक्तीचा जोर वाढते आणि वाईटाचा जोर वाढला म्हणजे चांगल्या माणसालाही वाईट बुद्धी सुचते. बळी तो कानपिळी म्हणतात ना तसं. मालजीनं थेच वाईट शक्ती वारापाणी केली. पुढे 2-3 दिवस बरे गेले. विशेष म्हणजे तिसऱ्यांड्याचा ताप आला नाही. त्यामुळे रमा, मुकुंदा दोघंही खुश होते. रमा निशंकपणे शेताकडे गेली. नेहमीप्रमाणे तिने तिचं काम केलं, म्हणजे गवत काडी आणण्याचं. मुकुंदा एकटाच घरी होता. आताशा त्याला तसं पडून राहणं कंटाळवाणं झालं होतं. रमानं सतत सोबतीला असावं त्याला मनापासून वाटत होतं, पण हे दररोज कसं शक्य होतं? घरी बसून खायला काय धनाच्या राशी होत्या का अंगणात पैशाचं झाड होतं? ते झाड वाटेल तेव्हा हलवलं, पाहिजे तेव्हा पैसे वेचून घेतले. खरं तर त्यांना आपलं संपूर्ण आयुष्य परिस्थितीच्या तालावर नाचत काढायला लागत होतं. पूर्वीपासून त्यांनी आपलं आयुष्य झिजण्यात घालवलं होतं, अजूनही घालवत होते. ते दोघंही आजच्याबरोबर उद्याचीही चिंता करत होते. उद्याची थोडी थोडी तजवीज करणाऱ्यांपैकी ते होते. स्वतःला किती त्रास झाला तरी चालेल, पण दुसऱ्याला दुःख देऊन आपण आनंदी होऊ नये हे त्यांचं धोरण. त्यांचं लग्न जुळवताना त्यांच्या पालकांनी त्यांची कुंडली कदाचित जुळवली नसेल. कुंडली म्हणजे काय तेही त्यांना कळलं नसेल, पण ह्या दोघांची विचारसरणी मात्र छान जुळली होती. आज करे सो कल कर, कल करे सो परसो, इतनी भी जल्दी क्या है कि जीना है बरसो, अशी वृत्ती दोघांचीही नव्हती. कोणत्याही परिस्थितीत अशी वृत्ती अंगीकारणारं हे जोडपं नव्हतं. मुलगा मुरलीही तसाच. तोही आईवडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून चालणारा होता. साधारण 5 वाजता मुरली घरी आला. सोबत जयंताही होता. त्या दोघांना एकदम बघून मुकुंदाला खूप बरं वाटलं. काही वेळात रमाही घरी आली. रमा, जयंता, मुरली सगळे मुकुंदाभोवती बसले. लहान मोठ्या नातवंडांचं कौतुक ऐकणं सुरू होतं. लय इच्छा आहे दोघा नातवंडाईला पाहिजे, पण काय करू, हे दुखणं काही पाठ सोडत नाही. आता काय हे शेवटालीच पुरते, काय देव जाणे बाप्पा. मुकुंदाचा निराशावादी सूर ऐकून त्या दोघांना वाईट वाटलं. जयंता म्हणाला, असं काहून म्हणता मामाजी? लोकाईला काही दुखणे येत नाही का? का त्याईचे ऑपरेशन होत नाही? अशी काही ग्रहदशा? अहो, राजा महाराजेलाही ग्रहदशेनं सोडलं नाही, देवा धर्माला सोडलं नाही. आपण तर साधी माणसं. कोणत्याही तऱ्हेनं आपल्या नशिबाचे भोग तर भोगा लागते ना. तुम्ही बरे झाले म्हणजे पहिले त्या भुलाईच्या आणि पिंट्याच्या भेटीला जाऊ. दोन्ही नातवाईले कवा कवा पाहते असं मलाही वाटते ना. काय पाहुणचार करता आता जावयासाठी? चांगलं काहीतरी कर. त्याईच्या संग भरपूर शिदोरी दे. सगळ्या जीवाले पुरून नासी दे. काय करतं सांग? तुम्हीच सांगा. तुम्ही सांगा आणि तो पाहुणचार करतो. पुरण कर. गीतेला पुरण लय आवडते. करतो, पुरण करतो, पण तुमच्या पायाची फोड. सोल्याची डाळ वावडी राहते. 4 दिवस वावडं चिवडं नाही खाल्लं हे पुरल. सोल्याच्या डाळीनं पुन्हा नाही फुगले पाहिजे बाप्पा. मी नाही खाणार, तुम्ही खा सगळे. हो, ते बरं दिसतं का मामाजी? पुरण काय कुठं पळून चाललं का आपण कुठं चाललो? आज नाही तर पुन्हा कावं तरी करू. मग काम कर, बासुंदी कर. आज हॉटेलात दूध नका देऊ. पाहिजे तर त्याच्या जोडीला अजून कुठं दूध विकत आण. चांगली भरपूर बासुंदी कर आणि लेकराईसाठी पाठव. गीताले बासुंदी लय आवडते. मुकुंदाचा हा प्रस्ताव रमाला पटला. ती लगेच म्हणाली, तसंच करतो. माझ्या मनातलं बोलला तुम्ही. रमा गवत घेऊन अंगणात आली. अंगणाच्या एका कोपऱ्यात डोक्यावरला भारा टाकला. त्यावरचं थोडं गवत घेऊन गाईच्या खुंट्याकडे जाऊ लागली. बघते तर खुंट्यावर गाय नाही. गाईचं दावं अर्धवट खुंट्याला अडकलेलं. ते बघून ती म्हणाली,
हा माय बाय, गाय कुठे गेली बाप्पा? दावं तोडले वाटतं. तरी मुरलीला म्हणलं होतं गाईचं दावं जागोजागी खणलं, एखादं दावं इकत घे. गाईनं झटका दिला तर एका झटक्यात तुटल ते. तुटलंच वाटतं, पण गेली कुठं गाय? हिरवा चारा पाहून कोणाच्या वावरात तर नाही ना घुसणार बाप्पा. या विचारासर शेती कावरीबावरी झाली. आता या उन्हातानाची कुठं फिरू बाप्पा गाईला बघण्यासाठी वगैरे वगैरे पुटपुटत तिने हातातली गवताची पेंडी दोन्ही वासरांपुढे टाकली. पुन्हा बकेटभर पाणी त्यांच्या पुढे ठेवलं. घरात आली. मुकुंदा मुलूमुलू डोळ्यांनी तिच्याकडे बघत होता. तो तिची आतुरतेनं वाट बघत होता. तिने पातळाच्या ओच्यातली 2 संत्रं काढून त्याला दिली आणि म्हणाली, रस्त्यानं मनोहर दिसला होता, थैल्यात संत्र भरून नेत होता. बगीचा तोडल्यावर राहिलेला शेवट सर्व आहे असं म्हणत होता आणि काकाजीसाठी ने असं म्हणाला, घ्या खाऊन. ती थंडपणे म्हणाली. पण ही अशी सुन्न का? या विचारानं मुकुंदा तिच्याकडे बघायला लागला. पण तिला तसं विचारायची त्याची हिंमत झाली नाही. विचारण्याची इच्छाही नव्हतीच. त्याच्या नजरेची भाषा मात्र तिने जाणली आणि म्हणाली, अव गाय दावा तोडून पळाली. कुठं गेली तर पाहायला लागन. आता जाऊन बघतो बाजार ओळीत. वावराच्या रस्त्यानं तर नाही दिसली मले. कुणाच्या वावरात नाही घुसली म्हणजे मिळवलं बाप्पा. नाही तर उगाच्या उगा झगड्याचं तोंड काढं. रमा बाजारोळीत फिरत होती. मोकाट गाईत कुठे आपली गाय दिसतीये का याचा शोध घेत होती. तेवढ्यात तिची नजर समोरून येणारे गोविंदावर पडली. गोविंदा लगबगीनं तिच्याजवळ आला आणि म्हणाला, वहिनी तुमची गाय रावसाहेब महाजनाच्या उसाच्या मेरत घुसली होती. तिले महाजनाच्या सालदारानं पकडलं, मांडवात बांधून ठेवली कोंडवाड्यात नेण्यासाठी. नेहमीसारखी 2-4 ढोरायची दावण बांधलीच आहे तिथंसा. 5 वाजताच्या अगोदर तो कोंडवाड्यात नेते ढोरं. लवकर जा, केळीच्या डुंगीत आहे, मांडवात बांधली. बरं झालं बापा गोविंदा, तो मला गाईचा ठाव ठिकाणा सांगितला तर. नाही तर इकडं तिकडं मी येड्यावानी फिरत राहिले असते. पण माहीजन काही गाव सोडणार नाही. सर्व गावाले त्याचा एकटेकी स्वभाव माहिती आहे की. महाजनाच्या उसाच्या मेरेत गाय या विचारानं तिच्या पायाखालची जमीन सरकली. आता महाजनाबरोबर बोलायचं कसं? काय बोलायचं? का महाजन बाईंकडे आपलं गारणं घेऊन जायचं? तिला सगळं समजावून सांगता येईल. मुख्य म्हणजे ती सगळं ऐकून तरी घेईल. महाजनासमोर भल्याभल्याची ततपप होते. आपला काय पाड लागणार आहे? शिवाय महाजन म्हणजे एखाद्या पहाडाप्रमाणे पुरुष. आणि तिथे तर कुत्रेही भरपूर आहे. येणाऱ्याची चावल लागली ते दुरून अंगावर धावून येतात. घराजवळ गेल्यावर आवाज द्यायचा का? कुत्र्याला जवळ बोलवा, मी येतो असं महाजनबाईला सांगायचं का? काही करता काही होऊ नये म्हणजे झालं. तसंही आम्ही आजकाल करायला जातो एक आणि होऊन बलते बसते. अशा अनेक विचारात ती गुरफटली आणि महाजनाच्या घरी जाण्याऐवजी ती सरळ केळ्याच्या डोंगीकडे निघाली. रमा वायुवेगानं महाजनाच्या केळ्याच्या डोंगीजवळ आली. महाजनाच्या ते शेतात प्रसिद्ध असं केळ्या आंब्याचं झाड होतं. त्यामुळे त्याला केळ्याची डुंगी म्हणून सगळे गावकरी ओळखायचे. रमा वाटेत असताना 5-6 गुरांची दावण घेऊन एक गडी रस्त्यानं दिसला. रमानं त्याला विचारलं, मकडू कुठं चालला रे ढोरं घेऊन? महाजनाचा गडी ना तू? हो, महाजनाकडं महिनेवारी असून सालदाराप्रमाणे पुढच्या वर्षी गुढीपाडव्यापासून सालानं ठेवणार मले मालक. मी दुसरीकडं जातच नाही. पण तू हे ढोरं घेऊन कोंडवाड्यात घेऊन चाललो ढोरं? दररोज अशा मोकाट ढोराईच्या 2-3 घेपा कोंडवाड्याकडं करायला लागते आम्हाला. काय करणार? पुऱ्या वावरात जिकडे तिकडे हिरवळच हिरवळ आहे. उसाची मेर, केडबन, माळवण, दांडानं वाहतं पाणी. आजूबाजूचे वावरं पडले भकास म्हणून जिथं जिथं हिरवं दिसलं तिथे तिथं ढोरं धाव घेते. पण लोकही असे बेसरम का आपले ढोरं मोकाट सोडून देते. मी म्हणतो आपल्याकडून होत नाही ढोरं पोसणं, तर कशाला पोसते? रिकामा संवाद करूच नाही ना. मकडू निघून गेला. त्याची गुरं बरीच पुढे निघून गेली होती. रस्त्याच्या दुतर्फा असलेलं वाळलेलं गवत ती गुरं चघळत होती. रमा तिथनं निघाली. ती डुंगीत आली आणि दुरूनच तिला मांडवात बांधलेली आपली गाय दिसली. मायजन केळे आंब्याच्या झाडाखाली बाज टाकून त्यावर बिडी पीत बसले होते. बाजूला असलेल्या मांडवात 10-12 गुरांची दावण बांधली होती. मायजनाची गुरं तर गुराखी जंगलात चरायला घेऊन जायचा. ती संध्याकाळी परत यायची. म्हणजे नक्कीच ही मोकाट गुरं होती. आता रमाचं काळी जास्त धडधडायला लागलं. खाली मान घालून ती तिथे पुतळ्यासारखी उभी राहिली. जणू काही तिचा पुतळाच झाला. तिच्या शरीराच्या सगळ्या हालचाली बंद झाल्या. 2 बोटाच्या चिमटीत बिडी पकडून नाकातोंडातून दूर सोडत मायजनानं विचारलं, बाप्पा रमा तू इथं? वन मामाजी. काय काम काढलं इथं?
आजी मामाजी, कालपासून आमचा ढोरके आला नाही. मून गाय खुट्याले बांधून होती आणि याईच्या तब्येतीमुळं आमच्या कामाचा सारा टाईम टेबलच इसकटून गेला. जी वावरातून चारा आणेपर्यंत गाय दावं तोडून इकडं आली. इथं आल्याचं मला गोविंदाकडलं समजलं आणि मी तशीच. मुकुंदाले अजून आराम पडला नाही काय? त्याच्या पायाचा अंगठा तुटला असं समजलं. एवढं बेभान होऊन काम करा लागते का हो? आता केवढ्या गज खपली हो जी. सबलीचा दणका पायावर बसला. थोडक्याच अंगठा वाचला. 6 महिने झाले ऑपरेशन करून, आराम नाही पडत बघा. कमरीचं हाडही मोडलं, त्याचंही ऑपरेशन झालं. त्याला अजून स्वतःहून धडाचं उठता बसता येत नाही. जी एका दुखण्यातनं दुसरं दुखणं उमळते. आमच्या वावराच्या कामाचा खोळंबा झाला. चालत्या गाड्याला जसा खीळ बसली ना बाप्पा. अरे तिरमक, रमाची गाय सोडून दे आणि उन्हात टळली म्हणजे तुझी बाकीचे ढोरं कोंडवाड्यात घेऊन जाय. कोंडवाड्याची चिठ्ठी आण. गड्यानं रमाची गाय तिच्याजवळ आणून दिली. रमाला एकदम हायसं वाटलं. मोठ्या आनंदानं गाय घेऊन रमा हवेत तरंगल्याप्रमाणे घराकडे नेली. ही आनंदी वार्ता कधी मुकुंदाला सांगते असं तिला झालं होतं. त्याचबरोबर तिच्या डोक्यात घरच्या कामाची यादी तयार होत होती. घरी गेल्याबरोबर चांगला आला घालून चहा करायचा. चहाबरोबर त्याईले 2-3 बिस्कुटं द्यायचे. ते सकाळच्या उकड पिंडीवर आहेत. भूक लागली असन. भारी भारी गोळ्या इंजेक्शनं सुरू आहे. पोटात काही नाही म्हणल्यावर आग पडल्यावानी वाटत असन. आज चांगला स्वयंपाक करतो. त्याईच्या आवडीचं भरलं वांगं करतो. या दुखण्यापायी वांगे, बेदरं, गवार अशा वावड्या भाजीला आम्ही 6 महिन्यापासून हात नाही लावले. घरचा भाजीपाला सोनेर डाळीवर भर आहे. पण डॉक्टरच सांगते समजा खाऊ द्या म्हणून. आणि इतकी पत पायनू करी पायाचे फोड उमलतेचे. आता डॉक्टरच्या मताप्रमाणे सर्व खाऊ देतो. पथ बंद करून टाकतो. मग सर्व कामं आटोपल्यावर मी 1-2 घंटा आराम करतो. चांगली झोप काढतो. अशी आज या उन्हाची लय पायपीट झाली बाप्पा. पण शेवट आनंदाचा झाला. गाय मिळाली. माईजनानं गाय तर सोडली, पण केवढ्या मायेनं याईची विचारपूस केलं. खरंच याईनं गावगाड्यात इज्जत लय कमावली. असा विचार करत करत ती तरंगत तरंगत घराजवळ पोहोचली. श्रोते हो, लक्ष्मी कमल गेडाम लिखित त्या मध्यरात्रीनंतर या कादंबरीचा हा भाग इथेच संपला. पुढचा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात साहित्य पंढरी कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार.